त्याचं डायबिटीस झालेलं ब्लड प्रेशर झालं ते मराठीकडे कसं भाव वाजत झालं ज्यांना गरज त्यांना आपण कळत नसते कोणाला दान करायचं राजमाला म्हणजे दोघे माणूस दान करतो बातमाला दान करू नका मंदिर त्याला फळं ठेवता पैसे ठेवता तो खातावर दिलं नसतं ते तुझ्या मोठ्या बसलेलं तो खातात त्याला तुम्ही देतो इतकं काय किती स्पष्ट सांगणार आहे काम वाचायचं नाही ते समजून घ्यायचं नाही मोकाट बाबाचे सांगितलं पाय पडू देत नव्हतं पाय पडायला करंट मारायचं ते म्हणजे एकच देव 17 घरात 17 काम बनलं एकच काम करायचं त्याचं आपला त्याचं काय हे सगळं सांगणं आता यांनी सांगितलं ते उदाहरण आता या विज्ञानाचं ते पैशाला गेलं त्यांनी वाटून घेतलेले लोक 8 लोक काय ठेवलं जाऊन वाढल्याची जशी क्रिया करतात बाबा म्हणतं सुंदर पुस्तक आहे वाचलं पाहिजे आणि बाकीचे नाच शिकलं जातं तिथल्या ब्राह्मणांनी वाटून घेतलेले बुलढाणा अकोलापणाकडे अमरावती हे कोणाकडे हॅलो बाबा पार ते चाललं आता हे याच्यात टाकलं की धुणानं पडते नाही सांगून राहिलं गाडी बाबा ऐकून राहिलं हे बी तसंच म्हणून ये ना त्या गोदावरी नदीचं पाणी घेतलं त्या मामला अंगावर टेक काय म्हणाला भीमा वाढवतात तो आवडकडे म्हणजे अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यात शेगाव पळाडेल बांधलं चालू झालं पैठण कुठं अमरावती कुठं पांडेय कुठं तिथून मागं झालं का स्वर्ग कुठं त्याचं बाप कुठं तू कुठं ते झोपड घेऊन पडलं ही गव्हाण ठेवता मग बुद्धी चिकित्सा नाही करत हरिनाट्यामध्ये बोलले तिथले लोक आले हरिनाट्य असं बोलले असे लोक बोलत जा मला म्हणून तुझ्या बापाचं नाव पडले मला व्यक्ती स्वातंत्र्य भारताची घटनेने दिलेलं आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे भाषा स्वातंत्र्य आहे लेखन स्वातंत्र्य आम्ही बोलणार आहे आम्ही राज्य घटनेने वाचत नाही तिची व्यक्ती शिकावी वाचत नाही आणि न वाचल्यामुळं आम्हाला बोलता येत नाही उभं राहतात आणि सुंदरपणाची भूमिका मांडता नाही आमच्या नातेवाईकाचं लग्न झालं नाही बर्थडे सांगतो एक मात्र म्हणलं बर्थडे काही सांगत नाही काही मात्र नाही लग्न करा काही केलं नाही 10-12 वर्ष झाले 2-3 झालं महिने ते बर्थडेच मेला ते काय सांगणार तुमचं भविष्य हे तुम्ही वाचलं तर आपल्याला सांगतात खूप काय ठेवा आपण बोलायचं ते जेव्हा कार्यक्रमात बोलत कोणाला ते म्हणा हा अस्पृश्य अस्पृश्य जगात जर्मनी कुठंच नाही हे इथं आलं कुठं याला 32 जाते त्याला 32 जाते याच्या अंगात राहते याच्या अंगात राहते डोळ्यात देते जगात कोण्या माणसाला कुठं झालं तरी डोळ्यातूनच असतं कानातून नाही कोणी आणलंय कुठून कोणी आणलंय कशासाठी एका गावात गेले हे म्हणजे अस्पृश्य माणसाची पंगत भाव म्हणजे सगळे एकत्र होतात मी जेवतो नाही कुठून आलं बाबा हा निर्भयपणा दाखवला पाहिजे ते मी कार्यक्रमाला हा शांत बी ठेवा सरस्वती बी ठेवा आणि साजरबाई बी ठेवा तू आहे काय नेमका निर्णय घेणं चालता कोणाला बाजूला मोबाईल होतं सगळंच जातं त्याला मिसळ आहे का कायद्याचा कीर्तन नाही काहीच मांडत नाही आणि संतांचे खरे विचार ते सुद्धा सांगत नाही 900 कन्यापुत्र होते का करावा लागेल होते तुकारामांनी सांगणं मला सांगत नाही ना मला ते तर विज्ञानिक दृष्टिकोन होते तो खंडाळा सुद्धा होते आणि उलट तो वैदिक परंपरेच्या विरुद्धात वारकरी संप्रदायातले सगळे संत उभे राहिलेले ज्या बायकांना आढळलं की जनाबाई सखुबाई खानोबादला सगळ्या वारकरी संप्रदायाच्या बाहेर 13व्या शतकात पहिल्यांदा खंड चक्रधाराने केलं आणि सगळ्या जातीच्या धर्माच्या मान तिथून परंपरा आहे एकटे गाडीवर त्या लिंकमध्ये पहा त्यांना